आज आपण डिस्ट्रॅक्शनबद्दल बोलणार आहोत. डिस्ट्रॅक्शन खूप वेगळ्या टाईप्सचे असतात, पण आपण ते डिस्ट्रॅक्शन्सला ओव्हरकम करून कसं काय आपल्या त्या गोलवरती, त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू, तेच खरं आपलं पॉईंट असतो. लाईफ त्यालाच म्हणतात. एकदा मी आणि माझे एक सीनियर दीदी आम्ही असंच रोडवरून जात होतो बाहेर फिरायला. सो त्या रोडवरती असं पावसाचे दिवस होते, त्याच्यामुळे खूप खड्डे होते त्या रोडवर आणि खूप लोकं हॉर्न वाजवत होते. सो मला असं थोडंसं एकदम फ्रस्ट्रेटेड झालं की काय यार, दिसत नाही का समोर रस्ता. बट इन जेव्हा मी जात होती ना, तेव्हा त्या दीदी बोलल्या, बघ म्हणे, आता हे किती लोकं हॉर्न वाजवत आहेत, तू थोडी फ्रस्ट्रेट होते आणि ह्या रोडवरती पण किती खड्डे आहेत, तरी तू एवढ्या ह्याच्यातून ती गाडी बाहेर काढतेस आणि आपल्याला ज्या डेस्टिनेशनला पोचायचं आपण तिथं जातो आहे. सेम लाईफचं असतं. लाईफ्समध्ये पण खूप लोक असे हॉर्न वाजवतात, म्हणजेच आपल्याला डिस्ट्रॅक्ट करता, खूप काही बोलता, कोणी टोमणे मारतं, कोणी आपल्याला मेंटली टॉर्चर करतं, खूप गोष्टी असतात, कोणी काय बोलतं, कोणी काय सांगतं, वेगळे नाही तर मग तू हे सिलेक्ट करायला नको होतं हा ट्रॅक, असं तसं खूप गोष्टी. बट आपण जर ह्या गोष्टी अवॉइड करून आणि जर रोडवरती अपडाऊन्स आहे, म्हणजे लाईफमध्ये जे अपडाऊन्स येतात, जे फेलियर्स येतात, त्यांना फेस करून जर आपण पुढे जात राहिलो, तर नक्कीच आपण एक दिवशी त्या आपला जो डेस्टिनेशन आहे, फायनल डेस्टिनेशन, आपल्या एमपर्यंत पोचू शकतो. सो डिस्ट्रॅक्शनला इग्नोर करा आणि तुमच्या एमवरती फोकस करा. थँक्यू.